किंवा लोकांसोबत असणारी आपुलकी, याच्यातूनच या सगळ्या गोष्टी घडतात. बरोबर. आता तुम्ही हे बघा माझे मिस्टर एक साधे इलेक्ट्रिकल इंजिनियर, मी एक ओम ग्राफिक्स अँड प्रिंट व्यावसायिक. आणि त्याच्यातून आम्हाला 2 मुलं, त्याच्यातून आम्हाला मिळून किती मिळणार, आम्ही त्याच्यातून केलं. आणि त्याच्यातून जे आलं ना, तुम्हाला खरं सांगते, मला जे पण इन्कम माझे म्हणजे सुरुवातीला थोडस हे म्हणजे कसं असतं, सासरी गेलं ते म्हणतात ना, हिला जे येतं ही बाहेर फुकती. म्हणजे अशा पद्धतीने थोडस झालं होतं सुरुवातीला, की मला जे पण यायचं इन्कम ते मी समाजासाठी हे करायचे. म्हणजे आमचे श्री रविशंकर यांनी सांगितलं की तुम्ही समाजासाठी काहीतरी 10%, 20% द्या. पण मी तर अक्षरशः खरं सांगते 80-90%, 100% प्रपंचाला आणि 90% समाजाला. अक्षरशः तसंच झालेलं आहे. मी पूर्ण जे माझं इन्कम यायचं ते पूर्ण काहीतरी कार्यक्रम हे घे ते घे, माझं पूर्ण जे इन्कम आहे ना सर, मी पूर्ण इन्कम समाजासाठी घालवलेलं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की तन मन आणि धनानं तुम्ही सर्वसामान्य माणसं किंवा खऱ्या अर्थाने बांधिलकी असणारी काम करत असतात, तर तशा प्रकारे तुम्ही. आणि मला असं कधीच जाणवलं, म्हणजे मला माहित पण नाही की मला हे इलेक्शन लढायची किंवा काय, म्हणजे नगरसेवक मला जेव्हा मी हे असं कार्यक्रम करत होते ना, मला सर खरं सांगते मला माहितीच नव्हतं की हे कार्यक्रम मी का करते, कशासाठी करते. आणि मला सगळं सर्वस्व, मला फक्त लोकांची सेवा करायची. आणि हे सगळं करताना राजकारण हा हेतू नव्हता. नरेंद्रजी मोदींची जी प्रेरणा होती आणि संघाची प्रेरणा होती, श्री रविशंकर गुरूंचा आशीर्वाद होता. आणि या सगळ्याच गोष्टीतून तुम्ही हा सगळा प्रवास सुरू केला. बरोबर. आणि त्याच्यात एक सांगते, जसं आमचे श्री रविशंकरजी यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही एकदा काम करा, तर मी माझी सुरुवात सांगते ह्याच्यात की त्यांनी मला एक कोर्स केला त्यातला हॅपीनेस नंतर एक DSN हा कोर्स असतो. तो कोर्स त्याच्यामध्ये एक आपल्याला हे देतात, एक टार्गेट देतात की बाबा तुम्ही एक काहीतरी शिबिर किंवा काहीतरी सामाजिक कार्य करा. तर अक्षरशः मी आमच्या सोसायटीत एक शिबिर लावलं. ते पण कुठलं लावलं, मतदार नोंदणीचं. त्यातलं काही माहिती नाही, काय लागतं काय नाही, डॉक्युमेंट्स आपलं जस्ट घेतलं, म्हटलं करूया. किती संध्याकाळी साधारण मी 4 वाजता तिथं बसले असेल, 1-2 घेतलं, आम्ही बसलो. आणि आमचीच तिथली सोसायटी, तर 6:30-7 पर्यंत 1-2 फक्त लोक येऊन बघून जायचे, काहीच नाही. म्हणजे काहीच नाही. आणि नंतर अक्षरशः मी आता म्हटलं काय आपण करून काही उपयोग नाही, लोकांना काय म्हणजे नाही का, हेच नाही आपण एवढं प्रतिसाद नाहीये. मी म्हटलं काय आता कसं काय तिथं उत्तर द्यावं, तुम्ही काय केलं, कसं केलं. तर मग मी साधारण मग तिथं 7 ते 8च्या दरम्यान सर म्हणजे 150 नोंदणी झाल्या. तर ते एक माझ्यासाठी एक स्फूर्ती स्पार्क तिथं, म्हणजे शेवटपर्यंत लढायचं ते खरं ती जे आहे ना, ते अजून मी विचार करते की सुरुवातीला काय नव्हतं, पण शेवटच्या क्षणी आपण जे लढलो, आपण उठून माघार नाही घेतली.